ऋण 2 ही गोकुळ ऋण 7 पेक्षा लहान आहे, मोठी आहे. मॅम मी सांगू? वजा 7. मॅम मी मॅम मी ओके सांगू? मॅम मी सांगू आणि मॅम सगळे एका मॅम मी पॉइंट फक्त हँड रेज करा. हँड रेज करा, मी ज्याचं नाव घेईन त्याला उत्तर द्यायचं. ओके. तर श्रुती तू उत्तर दे की वजा 7 मोठे की वजा 2 मोठे? श्रुती मॅम मी देऊ आन्सर? ओके -2 मॅम. ओके. श्रुती -2 का सांगितलं उत्तर? मॅम मी सांगू? मॅम मी सांगू? एक मिनिट श्रुती बोलतीये ना, नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारते मी. ओके श्रुती सांग ओके, का टीचर. बरं -2 मोठे? हा श्रुती. आदम. ओके आदम तू मॅम सांग. सांगू? आदम तू सांग. यस मॅम. वजा हे चिन्ह लागल्यावर कितीही मोठी संख्या असू द्या, ते लहान असते आणि वजाचं चिन्ह लागल्यावर बारीक ही संख्या झाली तर ती मोठी संख्या होते, कारण त्या मोठ्या संख्येला वजाचं चिन्ह म्हणजे खूप लहान संख्या आणि वजाचं चिन्ह लहान संख्येला असले म्हणून त्याला मोठी संख्या असे म्हणले मॅम. ओके व्हेरी गुड आदम. श्रुती तू पण बरोबर सांगितलं. आता मी तुम्हाला संख्या रेषा काढून दाखवते की कसं तुमचं उत्तर बरोबर आहे. ओके तुम्ही सांगितलं बरोबरच आहे, पण आपण संख्या रेषेच्या मदतीने ते बघू. तर आता स्क्रीनवर तुम्हाला मी संख्या रेषा म्हणजेच नंबर लाईन ड्रॉ करून दाखवते. आता नंबर लाईन मध्ये तुम्हाला माहितीये जेव्हा आपण 0 घेतो तो साधारणतः आपण मध्यभागी घेतो. आता ही आहे संख्या रेषा. या संख्या रेषेला तुम्ही सुरुवात कुठून करणार? 0 पासून. मग आता 0 समजा मी इथे मध्ये दिले 0, तर 0च्या उजव्या बाजूला कोणत्या संख्या असतात रे? पॉझिटिव्ह संख्या असतात मॅम. येस. प्लस म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजेच धन संख्या असतात. आणि 0 उजव्या बाजूला डाव्या बाजूला कोणत्या संख्या असतात? येस. ऋण संख्या असतात 0च्या डाव्या बाजूला आणि धन संख्या असतात 0च्या उजव्या बाजूला. जसं जसं तुम्ही 0कडून उजव्या बाजूला जाल तसे तसे नंबर मोठे होत जातात आणि 0 पासून जसं जसं तुम्ही डाव्या बाजूला जाल तसा नंबर छोटा 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 होत जातो. म्हणजेच काय, 0 पासून -1 ही छोटी संख्या, पण -1च्या पुन्हा पुढे गेलो तर आपण -2 ही त्याच्यापेक्षा छोटी संख्या, -3 ही त्याच्यापेक्षा छोटी संख्या. म्हणजे जसं जसं डाव्या बाजूला तुम्ही जाल तशा तशा संख्या कमी होत जातात म्हणजे संख्या तर तुम्ही तसंच लिहिता 1 पासून जशा स्टार्ट करतो तशा, परंतु त्या वजा असल्यामुळं त्याची किंमत लहान होते. आणि जसं जसं तुम्ही वजाकडून अधिककडे जाल तशा संख्या ह्या मोठ्या असतात. मग जर प्रश्न असेल -7 मोठी की -2 मोठी, तर याचं उत्तर येणार -2 मोठी. म्हणजे इथे स्क्रीनवर मी कसं दाखवलं, याचे दोन जे टोकं आहेत ती मी कुठे दाखवली? -2 कडे. म्हणजे -2 ही मोठी संख्या आहे जर तुम्ही -7 बरोबर कंपॅरिझन केली तर. समजलं? मला सांगा 4 ही संख्या मोठी की -4 ही संख्या मोठी? 4 बघा इथे -4 मी लिहिले आणि तुम्हाला 4 दिले, तर यातली मोठी संख्या कोणती आहे ती? 4, कारण त्याचं चिन्ह आहे अधिक चिन्ह आहे, म्हणजे +4 आहे आणि इकडे आहे तो निगेटिव्ह नंबर आहे, म्हणजे निगेटिव्ह नंबर हा छोटा असणार आणि जो धनसंख्या आहे ती मोठी असणार. समजलं? मला सांगा 0 मोठा आहे की -2 मोठे आहेत? 0 मोठा. 0 मोठा आहे. 0 मोठा.
शून्य मोठा येणार आहे, त्यामुळं तुम्हाला -2 ही संख्या छोटी दाखवावी लागेल. ओके. आता असेच काही क्वेश्चन होते तुमच्या टेक्स्टबुक मध्ये, तर ते क्वेश्चन आता आपण बघूया. टेक्स्टबुक मधला जो दुसरा प्रश्न होता तो होता शून्य मोठा की -9/5. शून्य मोठा की -9/5 मोठा, कोणता मोठा आहे रे? Yes. शून्य कारण शून्यापासून जसं डाव्या बाजूला जाऊ तसे निगेटिव्ह नंबर असतात आणि निगेटिव्ह नंबर हे नक्कीच शून्यापेक्षा लहान असतात. ओके, समजलं? आता इकडे लक्ष द्या. आता समजा माझा नंबर आहे, सगळ्यांनी नोटबुक काढा. नोटबुक मध्ये आता मी एक तुम्हाला नंबर देते, -9/2. ही संख्या मोठी आहे की -3/4? चला सगळे नोटबुक घ्या. मॅम -3/4. तुम्हाला मी लास्ट टाइम सांगितलं होतं. कोणती संख्या मोठी येईल रे? 1/2. 3/4. 3/4 मॅम. 3/4. 3/4. सॉल्व केलं रे सर? कसं सॉल्व केलं मला सांगा. Solve कसं केलं? मॅम मी सांगू? भावेश नावाने जॉईन झालेले आहे. भावेश, हा बोल. हा भावेश बोल, कसं सॉल्व केलं? मी सांगू? बरोबर. एक मिनिट. मॅम, हँड रेज करा. ज्यांना येत आहे त्यांनी हँड रेज करा. हॅलो मॅम. हा मी सांगू? हा विजय सांग. मॅम -3/4 मोठा आहे. कसं सॉल्व केलं ते मी विचारलं. कसं काय तुम्ही ते उत्तर शोधलं? हॅलो मॅम मी सांगू? एक मिनिट. मॅम माईक ऑफ करा सगळे. माईक ऑफ करा. टीचर. सगळे माईक ऑफ करा. माईक बंद करा सगळ्यांचा. ओके, तर मी आधी एक्सप्लेन करते, सगळ्यांनी फक्त लक्ष द्या. माईक ऑन करू नका. ओके, इथे काय करावं लागेल तुम्हाला? तिरकस गुणाकार करावा लागेल. म्हणजे इथे नंबर येणार 9 × 4 म्हणजे 9 चोक 36 येणार. 9 चोक 36 भागिले इथे 4 दुणे 8 येणार. आणि इकडचा नंबर येणार, इकडे तिरकस गुणाकार केल्यानंतर 3 दुणे 6 म्हणजे -6 भागिले 8. आता ज्यावेळी छेद हा सारखा असतो त्याच वेळी आपण अंशाला कंपॅरिझन करू शकतो. ओके, ज्यावेळी सगळे इमोजीस का सेंड करताय? कुणीही इमोजी सेंड करू नका. माईक पण ऑन करू नका आणि इमोजी पण सेंड करू नका. सगळे इमोजीस बंद करा सेंड करायचे. क्लास डिस्टर्ब करायचा नाही. आदित्य, इमोजी सेंड करू नका. ओके, भावेश माईक ऑफ कर. भावेश काय? माईक ऑफ कर. सांगा मॅम. तुम्ही सगळे असं जर एकाच वेळी जर बोलायला लागला, माईक ऑन ठेवला, तर कसं काय एक्सप्लेन करता येईल? सगळ्यांनी शांत बसून ऐकायला पाहिजे. माईक ऑफ करा म्हटल्यावर सगळ्यांनी माईक ऑफ करायचा.
ओके, तर आता इथं तिरकस गुणाकार केल्यानंतर आपल्याला इथे संख्या मिळाली -36/8, इथे संख्या मिळाली -6/8. म्हणजे आता तुम्हाला कंपॅरिझन करायचंय अंशाशी, म्हणजे इथे हा जो नंबर आहे तो आणि इथे हा नंबर आहे तो. आता तुम्हाला माहितीये -6 पासून तुम्ही जसं जसं डाव्या बाजूला जाल तसा तसा तुम्हाला -36 नंबर लागेल. म्हणजेच डाव्या तसंच पुढे जाता तुम्ही, म्हणून त्या संख्या छोट्या होत जातात. म्हणजे -6 ही संख्या मोठी आहे, म्हणजेच -3/4 ही संख्या काय येणार? मोठी संख्या आहे. आता समजलं सगळ्यांना का मोठी संख्या आहे? येस मॅम, समजलं. टीचर रिपीट करशाल? ओके, तर बघा, जर आपल्याला छेद सारखा नाहीये, आता या दिलेल्या उदाहरणामध्ये -9/2 आणि इकडे -3/4 होतं. आता यामध्ये छेद सारखा नव्हता, मग त्यावेळी काय करावं लागतो? छेद सारखा करून घ्यावा लागतो, म्हणजेच लसावी करावा लागतो किंवा तिरकस गुणाकार करावा लागतो. आता तिरकस गुणाकार केल्यानंतर अंश आपला झाला 9 चोक 36 आणि इकडचा अंश झाला 3 दुणे -6 आणि भागिले 4 दुणे 8. खालचे जो 2 छेद असतात त्यांचा गुणाकार करायचा असतो. म्हणजे आपल्याला जी दुसरी संख्या आहे ती काय मिळाली? मोठी संख्या मिळाली. का? कारण -6 हे मोठे आहेत -36 पेक्षा. जरी तुम्हाला 36 हा नंबर मोठा वाटत असला तरी त्याला चिन्ह ऋण लागलंय म्हणून ती संख्या छोटी आणि -6 मोठी. समजलं? येस सगळ्यांना कळालं का? येस मॅम. येस. तर आता आपण नवीन पाठ बघायचं, त्याच्या पुढचा पाठ दशांश रूप, परिमेय संख्यांचे दशांश रूप. आता मी तुम्हाला इथे दाखवते दशांश रूप म्हणजे काय. कोण सांगेल? कोणाला माहितीये का रे दशांश रूप म्हणजे काय? नो मॅम. कोणालाच माहिती नाही दशांश रूप म्हणजे काय? इंग्लिश मध्ये सांग. हा चालेल, इंग्लिश मध्ये सांगितलं तरी चालेल. कोण सांगेल? मॅम, तुम्ही दशांश रूपला इंग्लिश मध्ये काय म्हणतात हे सांगा. असं. अच्छा, डेसिमल एक्सपान्शन. डेसिमल एक्सपान्शन. मॅम सांगू. ओके, मी सांगते. सगळ्याला माईक ऑफ करा. माईक ऑफ करा. आता इथं स्क्रीनवर तुम्हाला 1/2 ही कसली संख्या आहे? परिमेय संख्या आहे, कारण याला अंश आहे आणि छेदही आहे आणि छेद हा 0 नाहीये, म्हणून ही काय आहे? परिमेय संख्या आहे. आता या परिमेय संख्याचे दशांश रूपात जर तुम्हाला कन्व्हर्ट करायचं असेल, म्हणजे रूपांतर करायचं असेल, तर तुम्ही काय करता? भाग लावता. भाग लावता म्हणजे काय? भागाकार करता. म्हणजे या एकाला या 2नी भाग लावायचा. कसा लावायचा? आता 1 ला आपण 2नी भाग लावू शकत नाही, म्हणून आपण काय घेतो? 0. 2 0 0. इथे उरणार 1. आता आपण एक्स्ट्रा 0 घेतो, म्हणून इथं दशांश चिन्ह देतो, हो ना? आणि मग इथे 10 आले, इथे येणार 2 पंचे 10. म्हणजे आपल्याला हा जो भागाकार केल्यानंतर येणारं उत्तर आहे, हे जे उत्तर आहे हे काय आहे? दशांश रूप. याला म्हणायचं दशांश रूप. परिमेय संख्याचे दशांश रूपात रूपांतरित करणे. समजलं? येस मॅम. येस मॅम. ओके. तर आता समजा मी एखादा नंबर दिला तर तुम्हाला दशांश मध्ये रूपांतर करता येईल का? येस मॅम. येस मॅम. रिपीट करशाल? ओके. येस मॅम. आता नवीन तुमचं एक्झाम्पल आहे 2/5. ज्यांचं उत्तर होईल त्यांनी काय करायचं? हँड रेज करायचं. नाना पाटील, माईक ऑफ कर. सॉरी मॅम. मॅम मी सांगू? मॅम मी सांगतो. मॅम मी मॅम मी सांगतो. उत्तर आलं मॅम.
मॅम आन्सर आलं. मॅम मी सांगू मॅम मी सांगू एक मिनिट हँड रेज करा, मला नाव बघू द्या. हँड रेज करा. मॅम मी सांगू हँड रेज करा तुम्ही, म्हणजे मला दिसेल कोणाला येतंय कोणाला नाही. हँड रेज करा चला. स्केल. ओके, साई जगताप तू सांग. मॅम संख्या काय होती? जगताप जगताप ज्याचं नाव घेतलंय त्यानेच फक्त उत्तर द्यायचं. जगताप. एक मिनिट थांबा. ओके. सांगू. जगताप तू सांग. जगताप. टीचर मी सांगू मॅम मी सांगू अनुष्का गोरे तू सांगशील का? अनुष्का. मी सांगते 0.4. ओके, तर आता अनुष्काने उत्तर दिले 0.4. आपण चेक करूया. आपण हात लावून चेक करू. मॅम आता सगळ्यांचे माईक ऑफ करा. 2.5. माईक ऑफ करा सगळे. माईक ऑफ करा. मंदिर वर्गात हो. ओ यार बच्चा का मंदिर इथे येणार तर शाऊट आणि 520. मिनी. गोकुळ माईक ऑफ कर. ओके, मी आता सगळ्यांचे माईक ऑफ केलेले. तुम्ही आज सगळे खूप गप्पा मारायचं चालू आहे तुमचं. कोणीच लक्ष देत नाहीये. सारखे इमोजी सेंड करताय. आता माईक मी ऑफच ठेवणार आहे. मी एक्सप्लेन करणार आहे. सगळ्यांनी फक्त लक्ष द्यायचंय. ओके, तर ज्यांनी उत्तर दिलं 0.4 ज्यांचं आलेलं आहे, व्हेरी गुड. तर तुम्ही जो काही परिमेय संख्या आहे त्याचं तुम्ही दशांश रूपात कन्वर्ट केले. आता पुढचं एक्झाम्पल मी देतेय, ते सगळ्यांनी सॉल्व्ह करायचंय आणि फक्त हँड रेस करायचंय. आणि मी ज्याला विचारेन त्यानेच माईक ऑन करायचं आणि त्यानेच फक्त बोलायचंय. 1/3 हे पुढचं एक्झाम्पल आहे. हे सगळ्यांनी स्टार्ट करा सॉल्व्ह करायला. झालं सगळ्यांचं सॉल्व्ह करून? हँड रेज करा सगळे. ज्यांचं झालंय त्यांनी हँड रेज करा. गोकुळ ननावरे तू सांग उत्तर. एक मिनिट, मी तुझं माईक ऑन करते. जस्ट अ मिनिट. एक मिनिट. ओके, गोकुळ माईक ऑन कर आणि तू बोलू शकतो. 0.3. 0.3 हे कम्प्लीट आन्सर मिळतंय. शून्य तुला बाकी शून्य मिळाली का? 0.3. मॅम मी सांगू. एक मिनिट गोकुळला विचारलंय. गोकुळनेच बोलायचं नाही तर मी कोणालाच प्रश्न विचारणार नाही. मध्ये कोणीही बोलायचं नाही. गोकुळ बाकी काय मिळाली? बाकी भाग लावल्यानंतर बाकी शून्य मिळाली का? नसेल येत तर काही हरकत नाही. मी दुसऱ्या कोणाला तरी विचारते. मॅम
ओके आदित्य हॅलो मॅम. आदित्य तू बोल. सांगू. कोण? मॅम आदम 1 मिनिट, तुला चान्स मिळाला ना, आता आपण दुसऱ्याला चान्स देऊ. हर्षदा तू सांगती. हर्षदा आहिरे. यस. हा बोल हर्षदा. ओके 0.3 म्हणते. ओके आता आपण भाग लावून बघूया. ओके सगळ्यांचं उत्तर सगळ्यांच्या नोटबुक मध्ये असेल. आता सगळ्यांनी काय करा, फक्त चेक करायचं की सगळ्यांचं उत्तर बरोबर आलं की नाही. काय झालं गोकुळ, काय म्हणतोय? काही डाऊट आहे का? हॅलो मॅम. हा 0.33 आलं मॅम माझं. ओके ओके आता आपण चेक करूया उत्तर. इथे आपला 1 आहे, इथे आपल्याला भाग लावायचे 3 ने. म्हणजे पहिल्यांदा तर 1 हा 3च्या टेबलमध्ये नाही, म्हणजे येणार 3 0 0. म्हणजे इथं बाकी काय उरणार आहे 1. आता आपण वरून एक 0 एक्स्ट्रा घेतो, म्हणून इथं आपण काय करतो, दशांश चिन्ह देतो. त्यानंतर आपण घेतो 3 त्रिक 9, कारण 10 हा नंबर आहे, म्हणजे 3 त्रिक 9. इमोजी सेंड करू नका. त्याच्यानंतर 10 वजा 9 उत्तर येतात 1. म्हणजे आपली बाकी 1 आली. आता आपण सुरुवात जेव्हा भागाकाराला केले होते तेव्हा सुद्धा बाकी, म्हणजे तेव्हा सुद्धा 1 पासून सुरुवात केली होती. म्हणजेच आपल्याला हा जो 1 आहे, सॉरी इथे हा जो 1 मिळालाय आपल्याला इथे वजाबाकी नंतर, तो म्हणजे काय, तो नंबर पुन्हा पुन्हा तोच येतोय. म्हणजे जो भागाकार आहे तो पण इथे 3 3 3 3 असा वाढत जाणार. म्हणून याला आपण उत्तर लिहिताना लिहिणार 0.3 3 3 असं कंटिन्युअस होणार आहे. म्हणजे हा भागाकार थांबणार नाही, म्हणजे खंडितच होत नाहीये हा भागाकार. म्हणून याला लिहिताना आपल्याला लिहितात 0.3 आणि त्याच्या डोक्यावर एक चिन्ह देतात, वजाबाकी सारखं चिन्ह. याचा अर्थ काय, हा नंबर पुन्हा पुन्हा येणार आहे, रिपीट होणार आहे. म्हणून त्याच्या डोक्यावर काय करतात, एक चिन्ह देतात वजाबाकी सारखं. ओके तर याला म्हणायचं काय, की दशांश रूपात परिमेय संख्या कन्वर्ट करायच्या, म्हणजे रूपांतरित करायच्या. सगळ्यांना समजलं? येस मॅम. येस मॅम. ओके आता दुसरा याच्यानंतरचा पार्ट आहे तो म्हणजे अपरिमेय संख्या. आता मला सांगा, कोणाला माहितीये का अपरिमेय संख्या म्हणजे काय? मॅम मध्ये विचारा ना. इंग्लिश मध्ये इरॅशनल नंबर मीन्स व्हॉट? हॅलो मॅम. संख्यांना भाग जात नसते त्या परिमेय संख्यांना अपरिमेय संख्या म्हणतात. कोणत्या संख्यांना? कोणत्या संख्यांना? परिमेय संख्यांना. मला सांगा, आपण लास्ट टाइम आपण काय बघितलं होतं, परिमेय संख्याची व्याख्या बघितलेली. परिमेय संख्या म्हणजे काय, ज्या अंकामध्ये अंश आणि छेद असतो आणि छेद हा 0 नसतो, त्यावेळी त्याला आपण म्हणतो परिमेय संख्या. मग आता अपरिमेय संख्या म्हणजे काय? ज्याचा ते छेद अपरिमेय संख्या म्हणजे मॅम त्याचा भागाकार अखंडित चालतो, त्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात. भागाकार. ओके अजून काय उत्तर असू शकतं रे? हॅलो. In addition to rational number, there are many more numbers on a number line. They are not rational number, that is, they are irrational number. हे बघा, जेव्हा बोला. हा बोल. परिमेय संख्या अशा दशांश रूपाला खंडित दशांश रूप म्हणतात. अखंडित काय दशांश म्हणतात, रूप पुन्हा म्हणतात. एकदा सांग. अखंडित दशांश रूप म्हणतात. अखंडित दशांश रूप म्हणतात मॅम. ओके एक मिनिट. आता आपण
ओके, इकडे लक्ष द्या. टेक्स्ट बुक कडे जाऊया आपण. एक मिनिट. आता तुमचं जे टेक्स्ट बुक आहे त्यामध्ये बघा काय दिले, परिमेय संख्यांचे दशांश रूप जे आता आपण बघितलं ते. त्याच्यानंतर आहे अपरिमेय संख्या. आता अपरिमेय संख्या म्हणजे काय, की जी संख्या परिमेय नसते त्याला आपण अपरिमेय म्हणतो. इथे जसं दिलेली आहे, परिमेय संख्यांच्या व्यतिरिक्त आणखी काही संख्या संख्यारेषेवर असतात त्या परिमेय नसतात, म्हणून त्याला म्हणायचं अपरिमेय संख्या. आता वर्गमुळात 2 म्हणजे √2 याला काय म्हणायचं, अपरिमेय संख्या म्हणजे इरॅशनल नंबर. आता √2 आपण संख्यारेषेवर कशी दाखवू शकतो? दाखवू शकतो का आधी सांगा मला. √2 यस मॅम. दाखवू येस. कोणाला माहिती आहे का हे कसं दाखवू शकतो आपण? मॅम मी सांगू का? कोण सांगेल? मॅम मी स्वप्नाली शिंदे. ओके, शिंदे. हा, बोल शिंदे. हा, मी स्क्रीनवर तुम्हाला काढून दाखवणारच आहे, पण जर तुला माहित असेल तर तू सांगू शकते. मॅम आपण नेहमीप्रमाणे लाईन ड्रॉ करते तशी लाईन ड्रॉ करायची. 0 ते 1 पर्यंत 2 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. तिथून 1 पासून वर एक लाईन मारायची. त्या लाईनवर 2 सेंटीमीटर अंतर येईल तर इथपर्यंत प्रोटेक्टर कंपासने ते मारायची. लाईन आडवी लाईन मारली का तिथून 0 पासून कंपासने गोल करून घ्यायचा. मग आपल्याला √2 मिळतो. ओके, आता बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, मी काय केलं, एक संख्या रेषा काढली, नंबर लाईन ड्रॉ केली, त्याच्यानंतर शून्यापासून सुरुवात केली. 0, 1, 2. आता हे जेवढं अंतर आहे शून्यापासून 1 पर्यंत तेवढंच अंतर मी 1 पासून 2 पर्यंत घेतलं. आणि त्यानंतर काय केलं, इथून एक लंब टाकला वरती, म्हणजे जो 1 हा नंबर आहे संख्या रेषेवर त्यापासून मी वरती एवढंच अंतर, म्हणजे जेवढं शून्यापासून 1 पर्यंत आहे तेवढंच अंतर मी 1 पासून लंब टाकलेलं आहे. आणि आता हे जेवढं अंतर आहे, समजा माझं हे अंतर आहे 1 युनिट आणि हे पण अंतर आहे माझं 1 युनिट. ओके, आता काय करायचं असतं, आता शून्यापासून हा जो नंबर आहे, इथे जो जे काही लाईन तुम्ही ड्रॉ केलेली आहे परपेंडिक्युलर म्हणजे लंब, तो जोडायचा. आता हा कोणत्या प्रकारचा त्रिकोण झाला मला सांगा, जो मी जोडलाय तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा झाला? राईट अँगल राईट अँगल ट्रायंगल. ओके, व्हेरी गुड. काटकोन. येस, व्हेरी गुड. भावना, तू सांग कोणता त्रिकोण झाला? भावना, काटकोन. व्हेरी गुड. काटकोन त्रिकोण झालेला आहे. त्यामुळे आता आपण पायथागोरसचं प्रमेय इथं वापरू शकतो. पायथागोरसचं प्रमेय काय असतं, की जो कर्ण असतो त्याचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. म्हणजे समजा मी इथे नाव दिलं A आणि इथे नाव दिलं B, तर आता माझा त्रिकोण O, A आणि B हा झाला काटकोन त्रिकोण. आणि या त्रिकोणामध्ये कर्ण आहे माझा OB. कर्ण आहे OB. आता कर्णाचा वर्ग बरोबर इतर 2 बाजूंचा वर्ग म्हणजे OA चा वर्ग अधिक AB चा वर्ग. AB चा वर्ग. ओके, तर आता मी काय करणार, OB हे अंतर मला माहित नाहीये किती आहे, पण मला हे 2 अंतर माहितीये. मग मी काय करणार, OA च्या जागी त्याची किंमत टाकणार 1, कारण 1 अंतर आहे. 1 चा वर्ग अधिक 1 चा वर्ग. 1 चा वर्ग हा 1च असतो,
काही जण 2 लिहितात, 1चा वर्ग 2, तर 1चा वर्ग 2 नसतो, 1 गुणिले 2 2 असतं. पण 1चा वर्ग म्हणजे 1ला 1नीच गुणायचे, मग उत्तर 1च येणार. आणि इथे पण 1चा वर्ग येणार 1, म्हणजे तुम्हाला इथे बेरीज मिळाली 2. आता हे जे आहे, तो जो डावी बाजू आहे ती आपली काय आहे, ओबीचा वर्ग, ओबीचा वर्ग, ओबीचा वर्ग. यामध्ये काहीच बदल झाला नाही, कारण ही किंमतच आपल्याला माहिती नाही. आता तुम्हाला ओबीचा वर्ग मिळाला 2, ओबीचा वर्ग मिळाला 2, पण तुम्हाला ओबी पाहिजे, वर्ग नकोय. मग तुम्ही काय करणार, याचं वर्गमूळ घेणार. वर्गमूळ घेतल्यानंतर तुम्हाला ओबी मिळणार वर्गमुळात 2. ओबीची किंमत आली वर्गमुळात 2, आणि वर्गमुळात 2 म्हणजेच काय, ती अपरिमेय संख्या, म्हणजेच इररॅशनल नंबर. आता इंग्लिश मध्ये सांगायचं झालं तर triangle OAB is right angle triangle, so we have to use Pythagoras theorem. So OB is the hypotenuse, and hypotenuse square is equal to remaining two sides squares addition. So OB square is equal to OA square plus AB square. So we put the value of OA and AB, so that 1 square plus 1 square is equal to 1 plus 1 is equal to 2. And if we will take square root of OB square, then we will get OB is equal to root 2. तर हे झालं इंग्लिश मध्ये. आणि मग OB हे अंतर आपल्याला मिळालंय वर्गमुळात 2. हा जो कर्ण आहे तो मिळाला वर्गमुळात 2. आता एक कंपास तुम्हाला माहितीये, कंपास म्हणजे एक टोक असतं आणि दुसऱ्या बाजूला पेन्सिलचं टोक असतं. तर एक जे लोखंडी टोक असतं ते तुम्ही 0वर ठेवायचे, आणि दुसरं टोक पेन्सिलचं टोक बी वर ठेवायचं, आणि तिथून जे अंतर असतं तो आर्क म्हणजे तो कंस ड्रॉ करायचा, आणि जो इथे संख्या रेषेवर बिंदू असेल हा, तो बिंदू म्हणजे वर्गमुळात 2. कारण हे जे अंतर आहे ते आपण कंपासनी सेम अंतर त्या संख्या रेषेवर ओढून घेतलं. अशा प्रकारे तुम्हाला अपरिमेय संख्या म्हणजेच इररॅशनल नंबर जो वर्गमुळात 2 आहे तो संख्या रेषेवर दाखवता येतो. हेलो मैम. मैम हेलो मैम. मैं फोन कट कर सकता हूँ क्या? हाँ ठीक है. मेरे मोबाइल की बैटरी सड़ गई है. ओके ओके. मॅडम हॅलो मॅम. समजलं? हॅलो टीचर. मॅडम मला नाही समजलं. हॅलो मॅडम पण नाही समजलं. टीचर. कोणाकोणाला समजलं त्यांनी हँड रेज करा. हॅलो टीचर. हा मी ऐकतेय, बोल. टीचर माझं बॅलन्स चालत नाही, तुम्ही कट करू शकतो का व्हिडिओ कॉल? ओके. कोणाकोणाला कळालं त्यांनी हँड रेज करा. हँड रेज करा. कोणालाच नाही कळालं का? मला कळलं टीचर. मला कळलं टीचर. मला बी कळाले मॅम. हँड रेज नाही केलं तुम्ही, हँड रेज करा कळालं तर. मॅम मी करलं. म्हणजे ओके ओके ओके. तर ज्यांना कळालं नाही त्यांनी लक्ष द्या. बघा, 0 पासून 1 पर्यंत जेवढं अंतर असतं तेवढंच 1 पासून तुम्हाला 2 पर्यंत घेता. पण 1 हा जो नंबर आहे तिथे आपण लेटर दिलंय ए. त्या ए पासून तुम्हाला लंब टाकायचंय आणि तितकंच अंतर तुम्हाला उभं घ्यायचंय. उभं म्हणजे लंब जेवढा आहे तो जो अंतर आहे 0 पासून 1 पर्यंत, जर 1 सेंटीमीटर असेल तर वरती पण 1 सेंटीमीटर घ्यायचं. आणि त्यानंतर तुम्हाला ओबीचं जे अंतर आहे ते कंपासच्या साहाय्याने तुम्हाला संख्या रेषेवर ड्रॉ करायचंय. ओके. मी तुम्हाला आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये कसं दिलंय ते दाखवते. टेक्स्टबुक मध्ये हे मी स्वतः ड्रॉ करून दाखवलं तुम्हाला. आता टेक्स्टबुक मध्ये बघा कसं दिलेलं आहे तुम्हाला. एकच मिनिट. टेक्स्टबुक मध्ये दिलंय. सगळ्यांना स्क्रीन दिसतीये? हो मॅम. इथे बघा,
जसं मी तुम्हाला शिकवलं होतं तसंच तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे. शून्यापासून एकापर्यंत जितकं अंतर आहे तितकंच अंतर तुम्हाला लंब टाकून ए पासून वरती घ्यायचं आहे आणि तो लंब टाकल्यानंतर ओ पासून जे काही सारखं अंतर आहे ते तिथे तुम्हाला एक पी बिंदू मिळतो. पी बिंदू मिळाल्यानंतर ओ ए पी हा झाला काटकोन त्रिकोण आणि मग तुम्हाला पायथागोरसचं प्रमेय वापरायचं. या काटकोन त्रिकोणात ओपी झाला कर्ण, ओ ए आणि एपी ही तुमची राहिलेली बाजू. आता त्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज ही तुमचा कर्णच असतो त्याच्या वर्गा एवढी असते. त्यानंतर तुम्ही काय करणार 1 अधिक 1 2 आणि त्यानंतर तुम्ही दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतल्यानंतर तुम्हाला ओपीचं जे अंतर आहे ते ते तुम्हाला √2 मिळणार आहे. √2 म्हणजे वर्गमुळात 2 आणि हे जे वर्गमुळात 2 आहे त्याला आपण अपरिमेय संख्या म्हणतो आणि ती आपल्याला इथे मिळाली ओपी वर. मग आता ती आपल्याला संख्या रेषेवर कशी मिळेल तर तुमच्या कंपासच्या साह्याने काय करायचं तेवढं अंतर घ्यायचं कंपासमध्ये आणि ते जसंच्या तसं खाली दर्शवायचं. म्हणजे काय करायचं ड्रॉ करायचं. तो जो कंस असतो तो ड्रॉ करायचा आणि त्याला एक बिंदूला नाव द्यायचं. इथे त्यांनी क्यू नाव दिलेलं आहे आणि क्यू हा तुमचा जो बिंदू आहे तो सुद्धा वर्गमुळात 2. समजलं? यस मॅम. ओके. आता तुम्हाला माहिती इथे त्यांनी काय दिले बघा. मागील इयत्तेत आपण पाय ही संख्या परिमेय नाही हे शिकलो. का नाहीये परिमेय कारण पायची जी किंमत असते ती असते 22/3 आणि 22/3 ही काय दिलेली आहे त्यांनी त्याची किंमत दिलेली आहे किंवा आपण 3.14 ही सुद्धा किंमत आपण घेऊ शकतो. तर त्यांनी काय दिले ज्या संख्या रेषेवर बिंदूंनी दाखवता येतात त्या संख्यांना वास्तव संख्या म्हणतात आणि परिमेय संख्या आपण काय करतो संख्या रेषेवर दाखवतो. म्हणून सर्व परिमेय संख्या काय असतात वास्तव संख्या असतात आणि असंख्य ज्या अपरिमेय संख्या असतात जसं की आता आपण वर्गमुळात 2 बघितलं. वर्गमुळात 2 ही पण संख्या काय आहे वास्तव संख्या आहे आणि यानंतर जे दिलेलं आहे त्यांनी की वास्तव संख्येमध्ये परिमेय संख्या पण येतात आणि अपरिमेय संख्या पण येतात. जसं की वर्गमुळात 3 वर्गमुळात 5 या सगळ्या अपरिमेय संख्या आहेत त्या तुम्ही संख्या रेषेवर दाखवू शकता. समजलं? ओके. आता सराव संच जो आहे हा 1.4 सराव संच जो आहे यामध्ये त्यांनी काय दिलंय की जसं तुम्ही वर्गमुळात 2 संख्या रेषेवर दाखवली तशी वर्गमुळात 3 दाखवता येईल का तर येते दाखवता पण ती कशी दाखवता येते ते त्यांनी सांगितले. ऑलरेडी आपल्याला इथे वर्गमुळात 2 ही संख्या मिळालेली होती. आता हे अंतर तिथून पुन्हा एकदा लंब टाकायचं आहे. हे जे अंतर आहे ओ क्यू जे आपण आधी ड्रॉ केलं होतं वर्गमुळात 2 त्या वर्गमुळात 2 पासून वरती तुम्हाला 1 युनिट अंतर घ्यायचंय. जसं की इथं दिलंय क्यू आर हे 1 आहे. इथे जो स्क्रीनवर क्यू आर आहे तो 1 आहे. आता याचा 1 आणि याचा वर्गमुळात 2 यांच्या वर्गांची बेरीज करायची म्हणजे वर्गमुळात 2 चा वर्ग काय येणार रे 4 मॅम 4. नाही वर्गमुळात 2 चा वर्ग 2 येतो कारण वर्गमूळ आहे त्याला रूट आहे. रूटचा वर्ग हा फक्त 2 येतो. ओके. वर्गमुळात 2 चा वर्ग म्हणजे वर्गमुळात 2 वेळा गुणल्यानंतर त्याचं उत्तर 2च येतं म्हणजे 2 अधिक 1 म्हणजे तुम्हाला संख्या मिळाली 3 आणि त्या 3चं वर्गमूळ घेतल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे वर्गमुळात 3 आणि ती जी संख्या आहे वर्गमुळात 3 ही तुम्ही पुन्हा एकदा कंपासच्या साहाय्याने OR हे अंतर घेऊन तुम्हाला स्क्रीनवर जी काही तुम्हाला संख्या रेषा दिसते त्याच्यावर काढायची. आर्क काढायचा टीचर. काय करू
आर्क काढायचे. आर्क म्हणजे संख्या रेषेवर तुम्हाला कंस काढायचा आहे. आज काढायचं आहे टीचर. आर्क काढल्यानंतर टीचर त्याला स्क्वेअर 4 नाव द्यायचं. रूट 3 नाव द्यायचं. रूट 3. ओके. येस मॅम. ओके. तर सगळ्यांना माझा व्हिडिओ ऑन दिसतोय का ऑफ दिसतोय रे? ऑन दिसतोय मॅम. ऑन दिसतोय. ओके. तर आता जे वर्गमुळात 3 किंवा वर्गमुळात 5 या ज्या संख्या आहेत त्या आपण पुढच्या क्लासमध्ये पुन्हा एकदा बघू. की आता फक्त वर्गमुळात 2 लक्षात ठेवा. वर्गमुळात 3 मी फक्त तुम्हाला एक्सप्लेन केलं. जेव्हा स्क्रीनवर पुन्हा एकदा दाखवेन त्यावेळी तुमच्या लक्षात येईल वर्गमुळात 3 कसं ड्रॉ करायचं. ओके. तर आज आपण काय बघितलं? परिमेय संख्यांचं कंपॅरिझन म्हणजे मोठी छोटी संख्या कशी ओळखायची ते बघितलं. त्याच्यानंतर अपरिमेय संख्या म्हणजे काय, दशांश रूप कसं करायचं ते बघितलं आपण. ओके. येस मॅम. येस मॅम. तुमच्या नोटबुक मध्ये टीचर ऐकून नाही आलं. टीचर ऐकून नाही आलं. सगळ्यांचा माईक ऑफ केलाय मी. आता आवाज तुम्हाला व्यवस्थित येईल. वर्गमुळात 2 हे जे मी आता तुम्हाला ओरली सांगितलं ते तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये ड्रॉ करा. तुम्हाला येतंय का बघा. आणि जर येत नसेल तर नेक्स्ट क्लासमध्ये मी पुन्हा एकदा सांगेन. ओके. चलो बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. बाय मॅम. गुड नाईट. गुड नाईट मॅम. गुड नाईट. गुड नाईट मॅम.